हॅलो नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं. मी आहे AK आणि YT करंट अफेअर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आहे बघा 23 एप्रिल 2024 चालू घडामोडी. तर मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा हा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, दररोजची सिरीज आपण आता चालू करणार आहोत येणाऱ्या आगामी पोलीस भरतीसाठी. त्यानंतर तुमची RPFची एक्झाम असेल तर मित्रांनो, तुम्ही ह्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये चालू घडामोडी आपल्या चॅनलमधून करू शकता. तर मित्रांनो, पहिला प्रश्न बघा, कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा सर्वात युवा ग्रँड मास्टर कोण ठरलेला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे उत्तर आहे बघा, डी गुगेश असं त्यांचं नाव आहे. तर मित्रांनो, परीक्षेला येण्याजोगा प्रश्न आहे बघा. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? डी गुगेश असं त्यांचं नाव आहे. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 2 बघा, भारताचा 17 वर्षाचा बुद्धिबळपटू डी गुगेश कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकून किती वर्षापूर्वीचा गॅरी कॅस्परोव्ह याचा कमी वयाचा विक्रम मोडलेला आहे? तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बघा, ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सी. तर 40 वर्षाचा विक्रम मोडलेला आहे कुणी? डी गुगेशने. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण. बघा, कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकणारा डी गुगेश हा कितवा भारतीय बुद्धिबळपटू ठरलेला आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बघा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा 2 नंबरचा ठरलेला आहे. हे पण तुम्हाला काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो, या प्रश्नांची जी PDF असणार आहे ती PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होईल. तर मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ती आपण ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 4 बघा, कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे बघा, कॅनडा देशामध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. कोणती स्पर्धा? तर बघा, कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा. तर मित्रांनो, आपल्या भारताचा जो डी गुगेश आहे तो 2 नंबरवर आहे, हे तुम्हाला समजलं असेल प्रश्नामधून. तर मित्रांनो, पुढचा पॉईंट बघा. तर बघा, कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धामध्ये महिला गटात कोणत्या देशाच्या टॅन झोंगिनने विजेतेपद पटकावलेले आहे? तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे बघा, चीन देशाची ती महिला आहे. तर मित्रांनो, तिने काय केलेलं आहे बघा, महिला गटामध्ये विजेतेपद पटकावलेलं आहे आणि ती कोणत्या देशाची आहे? तर चीन देशाची आहे. त्यांचं नाव काय आहे? टॅन झोंगिने असं त्यांचं नाव आहे. तर मित्रांनो, हे पण काय तुम्हाला काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. तर पुढचा पॉईंट बघा आपण. बघा, प्रश्न क्रमांक 6 बघा, तर मालदीवमध्ये किती जागासाठी संसदीय निवडणूक पार पडलेली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे बघा, 93 जागेसाठी निवडणूक पार पडलेली आहे मालदीवमध्ये. हे पण तुम्हाला काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. तर मित्रांनो, आपण त्याच्या पुढचा पॉईंट बघू. तर बघा, मालदीव देशाच्या संसदीय निवडणुकीत मोहम्मद मोइझू यांच्या पक्षाच्या आघाडीने 93 पैकी किती जागा जिंकलेल्या आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे बघा, तर मित्रांनो 71 जागा एवढ्या त्यांनी जिंकलेल्या आहेत. हे पण तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. 71 जागा जिंकलेल्या आहेत. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघा, मालदीव देशाच्या संसदीय निवडणुकीत भारत समर्थक इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्या पक्षाला किती जागा भेटलेल्या आहेत? तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे बघा, भारत समर्थक आहेत ते आणि त्यांच्या पक्षाला किती जागा भेटलेल्या आहेत? तर मित्रांनो, मालदीव देशाची जी निवडणूक आहे तर 15 जागा भेटलेल्या आहेत. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर पुढचा पॉईंट बघा, कॅन्डिडेट बुद्धिबळ स्पर्धा जिंकणाऱ्या डी गुगेशची विश्व विजेतेपदासाठी कोणत्या देशाच्या डिंग लिरेनशी होणार आहे? तर म्हणजे त्यांच्यासोबत विश्वविजेतेची स्पर्धा होणार आहे. तर मित्रांनो, हा जो स्पर्धक असणार आहे तो कोणत्या देशाचा असणार आहे बघा, चीन देशाचा असणार आहे. हे पण तुम्हाला काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. तर पुढचा पॉईंट बघा, न्यूझीलंड सोसायटी ऑफ ऑथर्स या संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या प्रतिष्ठित मायकल गिफकिन्स पुरस्काराच्या नामांकन यादीत कोणत्या भारतीय लेखकाचा समावेश झालेला आहे? तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 10 बघत आहोत आपण. तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे बघा, श्रेया भागवत असं त्यांचं नाव आहे. हे पण तुम्हाला काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. तर कशाबद्दल त्यांची निवड झालेली आहे? तर मित्रांनो बघा, पुरस्कार त्यांना भेटलेला आहे कोणता? तर बघा, न्यूझीलंड सोसायटी ऑफ ऑथर्स या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा मायकल गिफकिन्स हा पुरस्कार त्यांना भेटलेला आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर पॉईंट बघा, प्रश्न क्रमांक 11 बघू आपण. बघा, नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड या कंपनीला कोणता दर्जा प्राप्त झालेला आहे? तर मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, नवरत्न हा त्यांना दर्जा प्राप्त झालेला आहे. कोणत्या कंपनीला? तर बघा, नॅशनल फर्टिलायझर या कंपनीला नवरत्न हा दर्जा प्राप्त झालेला आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर प्रश्न क्रमांक 11 संपला. आपण 12कडे वळू. बघा, नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड या कंपनीला नवरत्न दर्जा प्राप्त झाला आहे. तिची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचं जे उत्तर असणार आहे बघा, 1974 या कंपनीची स्थापना झालेली आहे. हे पण तुम्हाला काय करायचं, लक्षात ठेवायचं आहे. तर त्याच्या पुढचा पॉईंट बघू आपण. बघा, नॅशनल फर्टिलायझर लिमिटेड ही कंपनी नवरत्न दर्जा मिळवणारी कितवी कंपनी ठरलेली आहे? तर मित्रांनो, भारतातली ही कंपनी कितवी ठरलेली आहे बघा, तर 17 नंबरची कंपनी ठरलेली आहे. अजून 16 कंपन्या आहेत, त्या पण तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगेनच. तर मित्रांनो, आपण पुढचा प्रश्न बघू. बघा, प्रश्न क्रमांक 14, जागतिक पुस्तक दिन कधी साजरा करण्यात येतो? तर मित्रांनो, आजच साजरा करण्यात येतो. आज आहे 23 एप्रिल. तर हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा, जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात येतो कधी? तर 23 एप्रिलला. तर मित्रांनो, त्याच्या पुढचा पॉईंट बघा, प्रश्न क्रमांक 15 बघा, जागतिक पुस्तक दिनाची 2024ची थीम काय असणार आहे? तर मित्रांनो बघा, रीड युअर वे अशी या दिनाची असणार आहे थीम. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा, जागतिक पुस्तक दिन आपण 23 एप्रिलला साजरा करतो. तर पुढचा पॉईंट बघा, नवी दिल्ली येथे आयोजित भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर मित्रांनो, हे जे उद्घाटन आहे
ते बघा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर खूप IMP प्रश्न आहेत. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. तर पुढचा पॉईंट बघा, नवी दिल्ली येथे कितव्या भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते? तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे बघा 2250वा बघा भगवान महावीर निर्वाण महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर पुढचा पॉईंट बघा, जगाच्या संरक्षण खर्चात किती टक्के वाढ झालेली आहे? तर मित्रांनो जगाच्या संरक्षण खर्चामध्ये 6.8 एवढी वाढ झालेली आहे. तर मित्रांनो त्याच्या पुढचा पॉईंट बघा, भारताच्या संरक्षण खर्चामध्ये किती टक्के वाढ झाली? तर मित्रांनो भारताच्या संरक्षण खर्चामध्ये बघा 4.2 एवढी वाढ झालेली आहे. त्यानंतर बघा भारताचा संरक्षण खर्च किती अब्ज डॉलरवर गेलेला आहे? तर मित्रांनो बघा 83.6 अब्ज डॉलर एवढा गेलेला आहे भारताचा संरक्षण खर्च. तर बघा संरक्षण खर्चाच्या बाबतीत भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर मित्रांनो प्रश्न क्रमांक 19 आहे बघा. 19 नाही मित्रांनो 21 आहे. तर मित्रांनो बघा भारत सध्या 4थ्या क्रमांकावर आहे संरक्षण खर्चाच्या बाबतीमध्ये. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि मित्रांनो प्रश्न क्रमांक 22 बघा, संरक्षण खर्चाच्या बाबतीत जगात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर मित्रांनो अमेरिका असणार आहे बघा प्रथम क्रमांकावर. जर मित्रांनो तुम्ही अजून आपलं टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. मित्रांनो दररोजच्या PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करत असतो आणि मित्रांनो दररोजचे दररोज व्हिडिओ येत राहतील. आणि मित्रांनो या प्रश्नांची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटेल. त्यानंतर मित्रांनो 1000 प्रश्नांची PDF मी अवेलेबल केलेली आहे. तर मित्रांनो तुम्ही टेलिग्राम चॅनलवर जाऊन बघू शकता. येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी तुम्हाला ते उपयुक्त ठरतील. तर मित्रांनो परत भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.